नमस्कार. तर आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे व्हिडिओ 10वीचे असतील, 10वी गणित भाग 1, 2, 5वी नवोदय स्कॉलरशिप, 8वी NMS स्कॉलरशिप. तर आता एक 10 दिवस झाला आपण बरेचसे व्हिडिओ आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत आहोत आणि तुमचा पण असं खूप चांगला प्रतिसाद मला मिळत आहे. तर 10वीचे जे काही 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले होते त्यामध्ये त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत, पहिलं जे प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यामधील 6वं उदाहरण 2 चलातील रेषीय समीकरणे यामधील 6 नंबरचं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. आतापर्यंतची सर्व उदाहरणं 1, 2, 3, 4, 5 आणि एक सामायिक समीकरण म्हणजे काय आणि 2 चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे ते शिकवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर आता बघा 6 नंबरचं जे उदाहरण आहे त्या 6 नंबरच्या उदाहरणामध्ये 1/3x अधिक y बरोबर 10/3, 1/3x अधिक y बरोबर 10/3 हे झालं समीकरण नंबर 1 आणि 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 हे झालं समीकरण नंबर 2. आता समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 आतापर्यंतचे जे प्रश्न होते ती प्रश्न कसे होते बघा. समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे ax अधिक by अधिक c बरोबर 0 आणि ते c अधिक c पलीकडे जातं. म्हणजे बरोबरच्या अगोदर 2 पद असायचे, बरोबरच्या अगोदर 2 आणि ते कसे असायचे, पूर्ण असायचे, पूर्णांकात असायचे, अपूर्णांकात नसायचे. तर ते अपूर्णांकात, आता या प्रश्नामध्ये अपूर्णांकात दिलेला आहे, दिलेल्या समीकरणामध्ये अपूर्णांक युक्त पदे आहेत. बघा पहिलं पद 1/3x आहे, अपूर्णांक आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये 1/4y आहे, 4y आहे, अपूर्णांक युक्त पद आहे. मग ते अपूर्णांक युक्त पद का करावं लागेल, आपल्याला काढावं लागेल. मग काय करावं लागेल, तर या ठिकाणी त्या दोन्ही समीकरणाला सोपे रूप द्यावं लागेल. मग सोपे रूप देणं म्हणजे काय, तर छेदाचा लसावी काढावा लागेल आणि छेदाचा लसावी काढल्यामुळे काय होईल, छेद समान होईल आणि छेद निघून जाईल आणि त्याच्यामुळे व्यवस्थित समीकरण तयार होईल. बरोबर आहे. तर या ठिकाणी समीकरण 1 ला आणि समीकरण 2 ला सोपे रूप द्यावं लागेल आपल्याला. समीकरण 1 ला आणि समीकरण 2 ला सोपे रूप द्यावं लागेल. आता हे समीकरण 1 मध्ये बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, दोन्ही अंक सारखेच आहेत. मग आता 3 असेल त्याचा लसावी 3च आला. आता इथं बघा, इथं पण 4 आहे समीकरण 2 मध्ये आणि इथं पण 4 आहे, म्हणजे दोन्हीकडे पण 4 आहे. म्हणजे या ठिकाणी समीकरण 1 चा जो लसावी आहे छेदाचा लसावी 3 आहे आणि समीकरण 2 चा छेदाचा लसावी किती आहे, 4 आहे. आता या ठिकाणी काय करावं लागेल, समीकरण 1 ला सोपे रूप देऊ, सुरुवात करायची. समीकरण 1 ला सोपे रूप देऊ, समीकरण 1 ला सोपे रूप देऊ. आता सोपे रूप देऊ म्हणजे काय, तर सर्व पदाचा छेदाचा लसावी. आता समीकरण 1 इथं आपण लिहून घेऊया आणि त्याचा छेदाचा लसावी 1/3x अधिक y बरोबर 10/3, बरोबर आहे. हे आहे समीकरण नंबर 1 आहे. आणि या ठिकाणी सर्व या दोघांचा छेदाचा लसावी, छेदाचा लसावी बरोबर किती आहे, 3 आहे. छेदाचा लसावी बरोबर 3 म्हणजेच छेदाचा लसावी जो असतो त्या छेदाच्या लसावीनं प्रत्येक पदाला गुणायचं, म्हणजे त्याला सोपे रूप देणं असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी बघा, म्हणून 1/3x किंवा 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3, 3 गुणिले 10/3 प्रत्येक पदाला गुणायचं 3 न. छेदाचा लसावी आपण 3 काढला कारण 3 आणि 3 इथं सेमच आहे. आता या ठिकाणी बघा, गुणाकार करत असताना 3 कॅन्सल होऊन जातं, हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतं. त्याच्यानंतर इथं काय राहतं, फक्त x राहतं आणि इथं पण हे 3 काय होतं, कॅन्सल होतं. म्हणजेच काय झालं, x अधिक 3y बरोबर 10
x अधिक 3y बरोबर 10. हे झालं समीकरण नंबर 3 तयार झालं. हे काय झालं? समीकरण नंबर 3 तयार झालं. बघा, म्हणजे समीकरण 1 पासून समीकरण 3 तयार झालं. कारण समीकरण 1 आणि समीकरण 2 आहे, तर त्याच्या पुढचा आपण आकडा टाकायचा. समीकरण 3 तयार झालं. कसं तयार झालं? छेदाचा लसावी किती आहे? दोन्हीकडे पण छेद 3 आहे, त्याच्यामुळे छेदाचा लसावी 3च आहे. आता लसावी मसावी हा भाग वेगळा आहे. लसावी आपण 10वी ला गेलो म्हणजे लसावी काढताच येत असेल, बरोबर आहे. आता या ठिकाणी छेदाचा लसावी 3 काढला आणि त्या छेदाच्या लसावीनं प्रत्येक पदाला गुणला आपण. त्यामुळं हे नवीन समीकरण आपल्याला मिळालं x अधिक 3y बरोबर 10. हे झालं समीकरण नंबर 3. आता ह्या समीकरण 2 ला सोपे रूप द्यायचं आहे आपल्याला. समीकरण 2 ला सोपे रूप देऊ. समीकरण 2 ला सोपे रूप देऊ. समीकरण 2 ला सोपे रूप देऊ. समीकरण 2 इथं लिहून घ्या. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. आता या ठिकाणी छेद इथं पण सेमच आहे, 4 म्हणजे छेदाचा लसावी काय झाला? 4 झाला. छेदाचा लसावी 4. या ठिकाणी छेदाचा लसावी बरोबर 4. छेदाचा लसावी बरोबर किती आला? 4. म्हणजे आता काय करावं लागेल? त्या छेदाच्या लसावीने प्रत्येक पदाला गुणावे लागेल. इकडे बघा आता. म्हणून 4 गुणिले 2x 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4. 4 गुणिले 11/4. आता बघा, 4 दुनी 8x अधिक हे 4 काय झालं? कॅन्सल झालं. y आलं बरोबर. हे पण 4 काय झालं? कॅन्सल झालं, म्हणजे 11 आलं. म्हणजे हे काय तयार झालं? समीकरण नंबर 4 तयार झालं. समीकरण नंबर किती तयार झाले? हे 4 तयार झाले. बघा, म्हणजे हे जे नवीन समीकरण तयार झाले, मी त्याला असं व्यवस्थित चौकोन करतो समजण्यासाठी. बघा, हे झालं समीकरण नंबर 3 आणि हे झालं समीकरण नंबर 4 तयार झालं. समीकरण नंबर 4 तयार झालं. म्हणजे या गणितामध्ये इथपर्यंतचा भाग अतिशय महत्वाचा होता. आता इथून पुढे आपण आतापर्यंत जे 5 उदाहरणं पाहिलेली आहेत ते त्याच पद्धतीने इथं आता सोडवायचं आहे. परंतु हे जे उदाहरण होतं ते अपूर्णांक युक्त त्यांची पद होती आणि अपूर्णांक युक्त पद असल्यामुळे त्यांचं पूर्णांकामध्ये पूर्ण संख्येमध्ये रूपांतर करायला पाहिजे होतं. पूर्णांक आणि अपूर्णांक पूर्णांकामध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला समीकरण मिळाले. समीकरण 3 आणि समीकरण 4. कधी पण लक्षात घ्या, अपूर्णांक युक्त जर पद आला असेल तर तेव्हा छेदाचा लसावी काढावा लागतो आणि छेदाच्या लसावीने प्रत्येक पदाला गुणल्यानंतर नवीन समीकरण तयार होतं. आता समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4. मग या ठिकाणी काय करायचं? समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 मध्ये बघा, तर समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 मध्ये काय तयार होतं? काय बघावं लागतं सुरुवातीला पद समान आहे का पाहायचं. सुरुवातीला पद समान आहे का पाहायचं. बघा काय तर x अधिक 3y बरोबर 10. x इथं पहिलं पद काय आहे? 8x आहे. त्याच्यानंतर 3y इथं काय आहे? y आहे. म्हणजे या ठिकाणी पद समान नाही. या ठिकाणी काय करावं लागेल? पद समान करावं लागेल. मग पद समान करण्यासाठी काय करावं लागतं? तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये पद समान करायचं? x मध्ये करायचं आहे का y मध्ये करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं. आता या ठिकाणी बघा, इथं x आहे, इथं 8x आहे. म्हणजे इथे x चा सहगुणक 8 आहे, इथं x चा सहगुणक 1 आहे. म्हणजे इथं 8 आणण्यासाठी समीकरण 3 ला 8 न गुणावं लागेल. समीकरण 3 ला किती न गुणावं लागेल? 8 न गुणावं लागेल. म्हणजे समीकरण
4 मध्ये 8x आणि समीकरण 3 मध्ये पण 8x तयार होईल. किंवा जर तुम्हाला वाटलं y मध्ये समान करायचं आहे तर बघा इथं y चा सहगुणक किती आहे 3 आहे, इथं y चा सहगुणक काहीच नाही, म्हणजे समीकरण 4 ला जर तुम्ही 3 न गुणलात, समीकरण 4 ला जर तुम्ही 3 न गुणलात तर तरी पण तिथं सहगुणक समान होतं. मग आपण काय करूया, समीकरण 4 ला 3 न गुणूया. समीकरण 4 ला 3 ने गुणून, समीकरण 4 ला 3 ने गुणून. आता समीकरण इथं आहे त्याला 3 न गुणा, 3 8 24x, 3 न y ला गुणलं 3y, 3 न 11 ला गुणलं 33. हे झालं समीकरण नंबर 5. हे झालं समीकरण नंबर 5 तयार झालं. आता समीकरण नंबर 5 तयार झालं म्हटल्यानंतर हे समीकरण नंबर 5 तयार झालं. कशापासून झालं, 4 पासून झालं. मग आता तुलना कोणत्या दोन समीकरणामध्ये करायची, समीकरण नंबर 3 मध्ये आणि समीकरण नंबर 5 चा विचार करायचा. मग आता काय करायचं, आता सहगुणक समान केल्यानंतर पुढची पायरी कोणती, सहगुणक समान केल्यानंतर त्याच्या पुढची जी पायरी आहे ती म्हणजे त्याचं चिन्ह बघायचं, मग बेरीज करायचं का वजाबाकी करायचं ठरवायचं. आता या ठिकाणी बघा इथं 3y चं चिन्ह काय आहे, अधिक आहे, इथं पण 3y चं चिन्ह काय आहे, अधिक आहे. समान चिन्ह असताना काय करावं, वजाबाकी करावी. 3y चं चिन्ह समीकरण 5 मध्ये पण चिन्ह अधिक आहे, समीकरण 3 मध्ये पण चिन्ह काय आहे, अधिक आहे. समान चिन्ह असताना काय करावी, वजाबाकी करावी. म्हणून समीकरण 3 वजा समीकरण 5, वजा समीकरण 5. आता समीकरण 3 लिहून घ्या, x अधिक 3y बरोबर 10, x अधिक 3y बरोबर 10. आणि पुढचं समीकरण 24x अधिक 3y बरोबर 33, 24x अधिक 3y बरोबर 33. का करायची आहे, वजाबाकी करायची आहे. दोघांचे चिन्ह समान आहेत, वजाबाकी जर तुम्ही नाही केली तर ते कॅन्सलच होत नाही, बरोबर आहे. वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात, वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात. या ठिकाणी बघा इथे x चा सहगुणक काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. x चा सहगुणक काय नसतो म्हणजे काय असतो, 1 असतो. अधिक वजा वजा 24 मधून 1 गेलं 23x आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 3y काय झालं, कॅन्सल झालं, कारण वरच्याचं चिन्ह अधिक आणि खालच्या 3चं चिन्ह वजा, अधिक वजा वजा 3 मधून 3 गेले 0 राहिले. त्याच्यानंतर 33 मधून 10 गेले, 10चं चिन्ह अधिक 33चं चिन्ह वजा, चिन्हाकडे लक्ष द्या, 10चं चिन्ह अधिक 33चं चिन्ह वजा, अधिक वजा वजा 33 मधून 10 गेले 23 राहिले, 33 मधून 10 गेले 23 राहिले. आणि मोठ्या संख्येत चिन्ह इथं काय दिलं, वजा दिलं. मोठ्या संख्येचं काय दिलं, मोठ्या संख्येत चिन्ह काय दिलं, वजा दिलं. आता वजा 23x बरोबर वजा 23 असं त्या पाड्यामध्ये जर संख्या आली तर ओळखायचं आपलं उत्तर बरोबर येत आहे. समजा आता इथं बघा, समजा इथं कोण जरी बेरीज केलं असतं 33 आणि 10 43, 23 न 43 ला भाग जातो का, अजिबात जात नाही. त्याच्यामुळे गणित चुकतं, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी x बरोबर वजा 23 छेद वजा 23, म्हणून x बरोबर 1, x बरोबर किंमत किती आली, 1 किंमत आली. मग x बरोबर किंमत किती आली, 1 आली, कारण ऋण ऋण धन होत असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता x बरोबर किंमत 1 आली. आता x बरोबर किंमत 1 आल्यानंतर आता y ची किंमत काढायची, म्हणजे x बरोबर 1 ही किंमत समीकरण कोणत्या समीकरणामध्ये ठेवायचं, 1 2 3 4 5, 5 समीकरण आहेत आपल्याकडे, 5 समीकरण. मग कोणत्या समीकरणामध्ये ठेवायची, कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा, बरोबर आहे. जर तुम्हाला वाटलं करमतच नसेल तर समीकरण 1 आणि 2 मध्ये ठेवा, थोडस मजा येते थोडी, बरोबर आहे. आणि तुम्हाला लवकरात लवकर गणित सुटायचं असेल, चुकू नये असं वाटत असेल तर पुढच्या समीकरणामध्ये ठेवा. अपूर्णांकयुक्त समीकरणामध्ये ठेवत बसायचं नाही, बरोबर आहे. समीकरण 3 समीकरण
4 आणि समीकरण 5 या तीन समीकरणापैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा. आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. x बरोबर 1 ही किंमत समीकरण कोणत्यामध्ये ठेवू? 3 मध्ये ठेवू. बरोबर आहे. या ठिकाणी लिहितो मी x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. ओके. आता समीकरण 3 लिहून घ्या. x अधिक 3y बरोबर 10. x ची किंमत किती आहे? 1 आहे. x च्या ठिकाणी ठेवा 1 अधिक 3y बरोबर 10. बरोबर आहे. आता 3y आहे तसं ठेवा. 3 आणि y मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. हे जे 1 आहे हे 1 बरोबरच्या पलीकडे जाईल. परंतु या 1चं चिन्ह काय आहे? अधिक आहे. बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर त्यानं चिन्ह बदलून जातं. म्हणजे 3y बरोबर 10 वजा 1. 3y बरोबर 10 वजा 1. 3y बरोबर 10 मधून 1 गेलं 9 राहिले. y बरोबर 3 आणि y मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून 3 कुठं जातं? बरोबरच्या पलीकडे भागाकारामध्ये जातं. 9/3 म्हणून y बरोबर 3 त्रिक 9. y बरोबर किती आलं? 3 त्रिक 9 आलं. अशा प्रकारे हे जे उदाहरण आहे x ची किंमत 1 आणि y ची किंमत 3. y ची किंमत किती आली? 3 आली. y बरोबर 3. बघा y बरोबर किंमत किती आली? 3 आली. हा जो प्रश्न आहे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेमध्ये असा प्रश्न जास्तीत जास्त असे अवघड प्रश्न विचारले जातात. कसा प्रश्न होता बघा. पहिल्यापासून थोडंसं डबल सांगतो. अपूर्णांकयुक्त पद आले त्याला पूर्णांकयुक्त पदामध्ये रूपांतरित करावं लागतं आणि पूर्णांकयुक्त पदामध्ये रूपांतरित करण्यासाठी छेदाचा लसावी काढावा लागतो आणि छेदाचा लसावी काढून त्या प्रत्येक पदाला त्या लसावीनं गुणल्यानंतर पूर्णांकयुक्त पदे निघतात आणि पूर्णांकयुक्त पदे निघाल्यानंतर आपण आपल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. अशा अनेक उदाहरणं आपण पाहिलोय. परंतु हा प्रश्न थोडासा वेगळा होता. व्यवस्थित समजून लिहून घ्या. तर आता जो आपण प्रश्न पाहिलेला होता प्रश्न क्रमांक 6 सराव संच 1.1 भाग 1 गणित त्यामधला 6वा प्रश्न आपण पाहिला होता. त्यावर आधारित एक प्रश्न आपण घेणार आहोत. परीक्षेमध्ये 3 मार्काला प्रश्न विचारला होता. जुलै 2022च्या परीक्षेमध्ये 10वी बोर्डाच्या परीक्षेमधला हा प्रश्न आहे. जुलै 2022च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न 3 मार्कासाठी विचारलेला आणि आता जो आपण सोडवलेला प्रश्न आहे 6वा त्यावर आधारितच असा प्रश्न आहे. जर या प्रश्नाकडे पाहिलं तर बघा पद काय आहे? अपूर्णांकयुक्त पदे आहेत. काय आहेत? अपूर्णांकयुक्त पदे आहेत. तर ती का करावी लागतील? ती अपूर्णांकयुक्त पदे काढून टाकावी लागतील. त्यासाठी छेदाचा लसावी हा एक प्रश्न आपण त्यावर आधारित आपल्याला सोडवायचा आहे. आता या ठिकाणी बघा 3x - 2y बरोबर 5/2 आणि 1/3x अधिक 3y बरोबर वजा 4/3 म्हणजे समीकरण 1 ला काय करावं लागेल? छेदाचा लसावी काय झाला? 2. इथं छेदाचा लसावी काय आहे? 3 आहे. इथं 3 आहे. इकडं 2 कुठंच नाही छेदामध्ये. इथं फक्त 2 आहे म्हणजे 2च घ्यायचा छेदाचा लसावी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी समीकरण 1 ला सोपे रूप देऊ. समीकरण 1 ला काय करावं लागेल? सोपे रूप द्यावं लागेल. समीकरण 1 ला सोपे रूप दे. बरोबर आहे. आता सोपे रूप देऊ म्हणजे काय करावं लागेल? छेदाचा लसावी आणि छेदाचा लसावी किती आहे? 2 आहे. छेदाचा लसावी 2 आहे. छेदाचा लसावी बरोबर किती? 2. म्हणजेच काय करावं लागेल? समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 ने गुणावं लागेल. ते पण तुम्ही लिहू शकता. समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 ने गुणावं लागेल. बरोबर आहे. समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 ने गुणून
समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 ने गुणू. आता घ्या प्रत्येक पदाला 2 न गुणा. 2 गुणिले 3x वजा 2 गुणिले 2y बरोबर 2 गुणिले 5/2. समीकरणाच्या प्रत्येक पदाला 2 न गुणायचं. बरोबर आहे. बेत्रिक 6x वजा बेदुनी 4y बरोबर 2 2 काय झालं कॅन्सल झालं 5 उरलं. म्हणजे समीकरण नंबर किती आलं हे समीकरण नंबर 3 आलं. समीकरण नंबर काय आलं 3 आलं. म्हणजे समीकरण 1 पासून समीकरण 3 तयार केलं. आता समीकरण 2 ला सोपे रूप देऊया. आता समीकरण 2 ला सोपे रूप देऊया. जे नवीन समीकरण तयार झालेलं आहे त्याला व्यवस्थित असं चौकून करूया. समीकरण 2 ला सोपे रूप देऊ. आता इथं छेदाचा लसावी किती आहे 3 आहे. छेदाचा लसावी किती आहे 3 आहे. छेदाचा लसावी बरोबर 3. म्हणून समीकरणाच्या प्रत्येक पदाला 3 ने गुणूया. समीकरणाच्या प्रत्येक पदाला समीकरणाच्या प्रत्येक पदाला 3 ने गुणू. समीकरणाच्या प्रत्येक पदाला 3 ने गुणू. समीकरणाच्या प्रत्येक पदाला काय करायचं आहे 3 न गुणायचं आहे. बघा समीकरणाच्या प्रत्येक पदाला 3 न गुणायचं. गुणूया. 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले 3y बरोबर 3 गुणिले वजा 4/3. 3 गुणिले वजा 4/3. समीकरणाच्या प्रत्येक पदाला 3 ने गुणूया. 3 गुणिले 1/3x 3 गुणिले 3y 3 गुणिले वजा 4/3. या ठिकाणी हे 3 3 का होईल कॅन्सल होईल. इथं राहिलं x 3 त्रिक 9y. आता हे 3 3 कॅन्सल झालं म्हणजे हे काय झालं वजा 4. म्हणजे हे झालं समीकरण नंबर 4. हे समीकरण नंबर काय तयार झालं 4 तयार झालं. समीकरण नंबर 4 तयार झालं. बघा आता येथून तर पुढे आपल्याला माहितच आहे समीकरण तयार झाल्यानंतर काय करायचं. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये 3 मार्काला विचारलेला आहे जुलै 2022 च्या बोर्डाच्या पेपरमध्ये. बरोबर आहे. आता पुढे बघा या ठिकाणी सहगुणक समान काय आहे का बघा 6x वजा 4y बरोबर 5 आणि x अधिक 9y बरोबर x अधिक 9y बरोबर वजा 4. इथं x आहे इथं 6x आहे इथं 4y आहे इथं 9y आहे. म्हणजे सोपं कशात जातं इथं 6 आहे इथं 6 आणायचं. म्हणजे समीकरण 4 ला कितनं गुणायचं 6 न गुणायचं. समीकरण 4 ला 6 ने गुणूया. म्हणजे इथं काय होईल आपल्याला सहगुणक समान होतील. समीकरण 4 ला 6 ने गुणू. समीकरण 4 ला 6 ने गुणू. 6 न गुणा 6x 6 9 54 y 6 चौक 24 वजा 24. समीकरण नंबर 5 तयार झालं. समीकरण नंबर किती तयार झालं हे 5 तयार झालं. म्हणजे 4 पासून 5 तयार झालं. म्हणजे आता कोणत्या 2 समीकरणाचा विचार करायचं हे समीकरण 5 आणि हे समीकरण 3. बाबा इथं 6x इथं 6x सहगुणक समान केल्यानंतर चिन्हाचा विचार करायचा. चिन्ह कोणतं द्यायचं त्याचं चिन्ह काय आहे बघा 6x आणि 6x दोघांचं पण चिन्ह प्लस आहे अधिक आहे आणि समान चिन्ह असताना वजाबाकी करायची. म्हणजे समीकरण 3 व समीकरण 5 यांची वजाबाकी करू. समीकरण 3 वजा समीकरण 5. समीकरण 3 वजा समीकरण 5. आता समीकरण 3 लिहून घ्या. 6x वजा 4y
बरोबर 5 आणि 6x अधिक 54y बरोबर वजा 24. का करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. खालचे चिन्ह का होतील? बदलतील. खालचे चिन्ह बदलायला विसरायचं नाही. खालचे चिन्ह बदलतील. 6x कटलं, 4चं चिन्ह वजा, 54चं चिन्ह वजा. अगोदर अधिक होतं, आता वजा झालं. ऋण ऋण धन 54 4 58 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा. बघा, वरच्याचं चिन्ह वजा, खालच्या चिन्ह वजा, वजा वजा अधिक 54 आणि 4 58 मोठ्या संख्ये चिन्ह वजा आलं. बरोबर 5चं चिन्ह अधिक, 24चं चिन्ह अधिक, अधिक अधिक म्हणजे दोघांची बेरीज होईल. 24 आणि 5 29. 24 आणि 5 29. मोठ्या संख्ये चिन्ह अधिकच येणार, अधिक लिहिलं जात नाही. ओके, आता बघा वजा 58y बरोबर 29 आलेला आहे. भागाकारात कोण जातं? 58 जातं. बरोबर आहे का? कोण जातं? 58 जातं. म्हणून y बरोबर 29 छेद वजा 58. 29 छेद वजा 58. 29 1 29. 29 दुनी 58. म्हणून y बरोबर वजा 1 छेद 2. वजा 1 छेद 2. जर दोघांपैकी एकाला ऋण चिन्ह असेल तर उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. ओके, y बरोबर वजा 1 छेद 2. आता y बरोबर वजा 1 छेद 2 ही किंमत समीकरण 1 2 3 4 5 ह्याच्यामध्ये कोणतं सोपं समीकरण आहे त्या समीकरणामध्ये ती किंमत ठेवा. बरोबर आहे. आता y बरोबर वजा 1 छेद 2 ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 मध्ये कुठेही ठेवा. आता या ठिकाणी बघा, समीकरण 1 मध्ये इथे x आहे, इथं पण तो आहे. समीकरण 4 मध्ये ठेवूया. y बरोबर वजा 1 छेद 2 ही किंमत समीकरण कुठे ठेवूया? 4 मध्ये ठेवूया. y बरोबर वजा 1 छेद 2 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. तुम्ही पूर्ण लिहून घ्या. y बरोबर वजा 1 छेद 2 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. असं तुम्ही व्यवस्थित पूर्ण लिहून घ्यायचं. आता समीकरण 4 घ्या लिहून. 6x अधिक 54y बरोबर वजा 24. 6x अधिक 54. y ची किंमत काय आलेली आहे? वजा 1 छेद 2. y ची किंमत काय आलेली आहे? वजा 1 छेद 2 बरोबर वजा 24. बरोबर आहे. वाटत हाच कंस करा. वजा 1 छेद 2. आता ह्या दोघांमध्ये गुणाकारात चिन्ह आहे, म्हणजे 2 न 54 ला भाग घालावा लागेल. किती दुनी 54? 27 दुनी 54. बे दुनी 4, 1 उरलं, बे 7 14 आणि 27 न 1 ला गुणलं काय आलं? वजा 27 आला. आता इथं नीट लक्ष द्या. 6x अधिक 27 आहे, परंतु ही 54 वजा 1 छेद 2 मी सोडून दाखवतो बघा. बघा, ही अधिक 54 गुणिले वजा 1 छेद 2, 2 ने ह्याला 27 आलं आणि 27 × 27 वजा 27 आणि अधिक वजा वजा म्हणजे तो वजा 27 येतं. काय येतं? वजा 27 येतं. 6x वजा 27 बरोबर वजा 24. 6x बरोबर वजा 27 बरोबर वजा 24. आता हे 6x ची किंमत काढायची आहे, म्हणजे काय करावं लागेल? हे वजा 27 पलीकडे घेऊन जाऊया. वजा 27 पलीकडे घेऊन जाऊया. 6x बरोबर एखादी संख्या बरोबरच्या पलीकडे घेऊन जेव्हा जातो ना, तेव्हा बरोबरच्या पलीकडे अगोदर असलेली संख्या अगोदर लिहायची. वजा 24 अधिक 27. 27चं चिन्ह ऋण होतं, पलीकडे गेल्यावर धन झालं. 6x बरोबर अधिक वजा वजा 27 मधून 24 गेले, अधिक वजा वजा 27 मधून 24 गेले, 3 राहिले आणि मोठ्या संख्ये चिन्ह काय येणार? अधिकच येणार. मोठ्या संख्ये चिन्ह 27चं चिन्ह काय आहे? अधिक आहे. म्हणजे 6x बरोबर काय झालं? 3 झालं. 6 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे 6 कुठं जातं? भागाकारामध्ये जातं. 6 कुठं जातं? भागाकारामध्ये जातं. 3/6. 3/6. बऱ्याच जणाला वाटेल की उलट झालं काय की
तर 6/3 पाहिजे होतं म्हणून बरेच जण 6/3 लिहितात आणि उत्तर 2 काढतात आणि मस्तपैकी कोंबडीचं अंड घेतात. इथं पण बघा 58/29 करायचं नाही. ज्याच्या सोबत एक्स किंवा वाय असतं त्यानं भागाकार जात असत. बरोबर आहे. इथं 6 छेदामध्ये जातं म्हणजे 3 × 3 आणि 3 × 6 3 × 3 आणि 3 × 6 म्हणजे x ची किंमत काय झाली 2 झाली. x ची किंमत काय झाली 1/2 झाली. x ची किंमत 1/2 आणि y ची किंमत -1/2. अशा पद्धतीचा जुलै 2022 हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलेला होता. असं व्यवस्थितपणे चिन्हामध्ये कुठेही न चुकता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि आपण अशा योग्य पद्धतीने सोडवलेला आहे म्हणजे आपल्याला 3 मार्क मिळालेले आहेत. बरोबर आहे. खूप सुंदर प्रश्न आहेत. व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे.